नमस्कार. संघर्ष वृत्तवाहिनीमध्ये आपलं स्वागत. घेऊया ठाणे आणि आसपासच्या परिसरामधील घडणाऱ्या महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा. ठाणे महानगरपालिकेचा 41वा वर्धापन दिन उत्साहात साजरा. ध्वजारोहण, संचलन आणि अभिवादन. ठाणे महानगरपालिकेचा 41वा वर्धापन दिन आज मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. पालिका मुख्यालयात महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्या हस्ते महापालिका ध्वजाचे आरोहण झाले. त्यांच्यासोबत अतिरिक्त आयुक्त 1 संदीप माळवी आणि अतिरिक्त आयुक्त 2 प्रशांत रोडे आणि अग्निशमन विभागाचे प्रमुख गिरीश झळके उपस्थित होते. त्यानंतर अग्निशमन दल, सुरक्षा दल, MSF यांनी संचलन केले. या संचलनाचे नेतृत्व जवाहर बाग अग्निशमन केंद्राचे केंद्रप्रमुख संदीप कदम आणि बाळकुंभ अग्निशमन केंद्राचे केंद्रप्रमुख प्रकाश काकळीज यांनी केले. ध्वजारोहण व संचलन सोहळ्यानंतर नरेंद्र बल्लाळ सभागृहात पूजनीय नेत्यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून मान्यवरांनी अभिवादन केले. यावेळी परिवहन समिती सभापती विलास जोशी, अतिरिक्त आयुक्त 1 संदीप माळवी, अतिरिक्त आयुक्त 2 प्रशांत रोडे, उपायुक्त मनीष जोशी, वर्षा दीक्षित, अनघा कदम, गजानन गोदेपुरे, उमेश बिरारी, तुषार पवार, शंकर पाटोळे, मुख्य लेखा व वित्त अधिकारी दिलीप सूर्यवंशी, TMTचे व्यवस्थापन भालचंद्र बेहरे, मुख्य आरोग्य अधिकारी चेतना के, मुख्य पर्यावरण अधिकारी मनीषा प्रधान तसंच इतर वरिष्ठ अधिकारी आणि कर्मचारी आदी उपस्थित होते. गणनायका विश्वनायका लोकमत व डॉक्टर राजेश मडवी फाउंडेशनच्या गणेश दर्शन स्पर्धेचे दिमागदार पारितोषिक वितरण समारंभ संपन्न. इको फ्रेंडली गणेश दर्शन स्पर्धा 2023 या लोकमत व डॉक्टर राजेश मडवी फाउंडेशनच्या गणेश दर्शन स्पर्धेचे दिमागदार पारितोषिक वितरण सोहळा संपन्न झाला. गणनायका विश्वनायका या थीमवर यंदाचा गणेशोत्सव साजरा करण्यात आला. या स्पर्धेसाठी ठाणे शहरातून 105 स्पर्धक निवडण्यात आले होते. त्यात 1.5 दिवसाचे, 5 व 10 दिवसाचे घरगुती व अंदाजे 45 ही सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे होती. सुबक मूर्ती, इको फ्रेंडली सजावट, समाजाला एक विशेष संदेश देणारी थीम अशा अटीतडीच्या स्पर्धेतून परीक्षकांची उत्कृष्ट अशा 18 गणपतींची निवड केली. त्यात परीक्षकांची भूमिका मोलाची होती. या स्पर्धेसाठी अंदाजे 1.5 लाखांची बक्षिसे, ट्रॉफी व सन्मानचिन्ह देण्यात आली. या सेल्फी विथ गणेशा या विभागात प्रथम पारितोषिक रोख रुपये 5,000 व सन्मानचिन्ह श्री सिद्धेश्वर मिश्रा यांना मिळाले. घरगुती विभागात उत्कृष्ट गणपतीचे पारितोषिक रोख रुपये 11,000 व सन्मानचिन्ह श्री प्रसाद रवींद्र बिर्जे यांना मिळाले. तसेच सार्वजनिक गणेश देखावा स्पर्धेचे प्रथम पारितोषिक रुपये 50,000 व सन्मानचिन्ह पोलीस मुख्यालय गणेशोत्सव मंडळ यांच्या गुंतता हृदय हे या थीमसाठी मिळाले. तर दुसरे पारितोषिक रोख रुपये 25,000 व सन्मानचिन्ह जय भवानी मित्र मंडळ यांच्या तृतीय पंथ किन्नर समाजाचा आक्रोश या थीमसाठी मिळाले. आणि तिसरे पारितोषिक रोख रुपये 11,000 व सन्मानचिन्ह एकवीरा मित्र मंडळ यांच्या आनंद असावा सुमनापरी या थीमसाठी मिळाले. याशिवाय इतर स्पर्धकांना उत्तेजनार्थ पुरस्कार देण्यात आले. आजच्या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून ठाण्याचे आमदार संजयजी केळकर, आमदार निरंजन डावखरे हे उपस्थित होते. तसेच शहर अध्यक्ष संजय वाघुले, माजी नगरसेवक संदीप लेले, नारायण पवार, मिलिंद पाटणकर, भरत चव्हाण, मुकेश मोकाशी, सुनील हंडोरे, विलास साठे, विकास पाटी, सुरेश दळवी, माजी नगरसेविका नम्रता कोळी, स्नेहा आमरे यांनी हजेरी लावली. TJSB सौर शक्ती कर्ज, गो ग्रीन, करा वीज बिलावर बचत. आकर्षक व्याजदर, 84 महिने परतफेड कालावधी, 80% लोन, व्यावसायिक आणि उद्योजकांकरता सुद्धा. अधिक माहितीसाठी तुमच्या जवळच्या शाखेला भेट द्या किंवा संपर्क साधा. 1800-223-466 आणि 1800-266-3466. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात.
यासाठी आपल्या घरातील पाणीसाठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. हजारो ठाणेकर श्रमदानासाठी उतरले. स्वच्छता ही सेवा उपक्रमाला उत्तम प्रतिसाद. माजिवडा उड्डाणपूल येथे लोकप्रतिनिधी आणि अधिकारी यांनी केली स्वच्छता. ठाणे रेल्वे स्टेशन परिसरातही स्वच्छतेसाठी श्रमदान. स्वयंसेवी संस्थांनी केला स्वच्छ ठाण्याचा संकल्प. ठाणे महापालिका क्षेत्रात 310 ठिकाणी झाला स्वच्छतेसाठी श्रमदानाचा उपक्रम. 2 ऑक्टोबर महात्मा गांधी यांच्या 154व्या जयंतीनिमित्त माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांसाठी स्वच्छता ही सेवा हे अनोखे अभियान जाहीर केले होते. हे अभियान राज्यात मोठ्या उत्साहाने साजरा करण्याचे निर्देश माननीय मुख्यमंत्री नामदार श्री एकनाथ शिंदे यांनी दिले होते. त्यानुसार ठाणे महापालिका क्षेत्रात या उपक्रमाची गेले आठवडाभर तयारी सुरू होती. स्वच्छतेसाठी जे जे करता येईल ते करावे आणि स्वच्छतेसाठी मारक ठरेल असे काही करू नये या मध्यवर्ती सूत्राभोवती ठाण्यातील कार्यक्रमांची आखणी करण्यात आली होती. सफाई कर्मचाऱ्याने जसे काम करावे अशी आपली अपेक्षा असते तसे काम आपण सगळ्यांनी प्रत्यक्ष करूया असे आवाहन महापालिका आयुक्त श्री अभिजित बांगर यांनी केले होते. माजिवडा उड्डाणपुलाच्या खाली स्वच्छतेसाठी श्रमदान करण्यात आले. माजिवडा उड्डाणपुलाच्या एका दिशेने सफाईची सुरुवात करून उड्डाणपुलाच्या अखेरपर्यंत सफाई मोहीम राबवण्यात आली. कचरा गोळा करून घंटागाडीत टाकण्यात आला, तर माती, दगड, रॅबिट आदींचे ढीग तयार करण्यात आले. त्यात आमदार श्री संजय केळकर, माजी महापौर श्री नरेश मस्के, स्थायी समितीचे माजी श्री संजय भोईर, माजी नगरसेविका सौ उषा भोईर, महापालिका आयुक्त श्री अभिजित बांगर, ठाण्याचे जिल्हाधिकारी श्री अशोक शिनगारे, अतिरिक्त आयुक्त 1 संदीप माळवी, अतिरिक्त आयुक्त 2 श्री प्रशांत रोडे, उपायुक्त श्री गजानन गोदेपुरे, श्री तुषार पवार, सौ अनघा कदम, श्री दिनेश तायडे, नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचे स्वयंसेवक आदी सहभागी झाले. सफाई मोहिमेनंतर या उड्डाणपुलाखाली सुशोभीकरण करण्याच्या सूचना संबंधित विभागास आयुक्त श्री बांगर यांनी दिल्या. ठाणे रेल्वे स्थानिक परिसरातही स्वच्छता अभियानास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद. लोकसहभागातून येऊरची काच प्लास्टिकच्या विळख्यातून मुक्तता. आमदार संजय केळकर यांचा अभिनव उपक्रम. काचेच्या बाटल्यांचा खच, प्लास्टिकचा पसारा यामुळे बकाल झालेल्या येऊरने अखेर मोकळा श्वास घेतला. पायथ्यापासून माथ्यापर्यंत सुमारे 3 किलोमीटरचा परिसर अवघ्या 2 तासामध्ये पालथा घालून येऊरच्या जंगलाची काच प्लास्टिकच्या विळख्यातून मुक्तता करण्यात आली. यावेळी तब्बल 30 मोठ्या पिशव्या भरून कचरा श्रमदानाने जमा करण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा पंधरवडा ठाण्यात सुरू असून तसंच महात्मा गांधींच्या जयंतीनिमित्ताने आमदार संजय केळकर यांनी नागरिकांना, स्वयंसेवी संस्थांना येऊर स्वच्छता अभियानाकरिता आवाहन केले होते आणि 2च दिवसाच्या आवाहनाला 400हून अधिक नागरिक उपस्थित होते. ठाणे शहराला ऑक्सिजन देणारे हे जंगल प्लास्टिक, काचांनी घायाळ बनले आहे. त्यातून या जंगलांची मुक्तता करण्यासाठी आमदार संजय केळकर गेल्या 3 वर्षापासून येथे स्वच्छता मोहीम राबवत आहेत. संपूर्ण देशात स्वच्छता अभियानाला सुरुवात झाली आहे. ठाण्यातही मोठ्या प्रमाणात ही मोहीम हाती घेण्यात आली आहे. या मोहिमेत आमदार संजय केळकर आणि 16 स्वयंसेवी संस्थांनी सहभाग घेत येऊरच्या जंगलात रविवारी स्वच्छता अभियान राबवले. यावेळी ठाणे जिल्हा हाऊसिंग फेडरेशनचे सीताराम राणे, परिवहन सदस्य विकास पाटील, माजी नगरसेवक संतोष साळवी, ठाणे जिल्हा हाऊसिंग फेडरेशनचे संचालक संतोष साळुंखे, व्यापारी आघाडीचे मितेश शहा, दिलीप कंकाळे, योगेश भोईर, राजेश गाडे, स्नेहा पाटील, मृणाल पेंडसे, स्वप्नाली साळवी, मत्स्यगंधा पवार, किरण धत्तुरे आदींसह शेकडो कार्यकर्ते, नागरिक उपस्थित होते. आज या ठिकाणी शेकड्याने लोक
या शहरामधले विविध संस्थांचे, मग हिवराई आहे, उकोन इंडस्ट्रियल इस्टेट आहे, ट्रेकर्स आहे, ब्रह्मांड कट्टा आहे, पतंजली आहे, एक नाही असंख्य संस्था ज्या आहेत त्या या अभियानामध्ये सहभागी झालेत. भारतीय जनता पार्टीच्या मोठ्या संख्येने कार्यकर्ते देखील या अभियानामध्ये सहभागी झाले आणि काचमुक्त आणि प्लास्टिकमुक्त येऊ हे अभियान आज या स्वच्छता अभियानाच्या माध्यमातून निश्चितपणे यशस्वी झालं आहे. ही चळवळ आहे आणि ही चळवळ यापूर्वी देखील 2दा हे अभियान आपण केलं होतं आणि ही तिसरी वेळ आहे. वेळोवेळी निरनिराळ्या ठिकाणी अशा प्रकारची अभियानं करून लोकसहभागामधूनच चळवळ यशस्वी होते आणि त्यामुळे पब्लिक पार्टिसिपेशन हे अत्यंत महत्त्वाचं आहे. त्या लोकसहभागामुळे त्या चळवळीला जे आहे ते अधिक बळ येतं आणि निरनिराळ्या घटक आणि निरनिराळ्या वयोगटातली लोक या अभियानामध्ये सामील झालेले आपल्याला बघायला मिळत आहेत. निश्चितपणे मला खात्री आहे की आदरणीय मोदीजींनी जी ही मूवमेंट सुरू केलेली आहे, महात्मा गांधींना अभिप्रेत असलेली ही मूवमेंट लोकांनी पुढे चालवलेली आहे आणि लोकांच्या माध्यमातून ही पुढे सुरू राहील आणि त्या माध्यमातून निश्चितपणे ही मूवमेंट यशस्वी देखील होईल आणि हा शहर आणि हे येऊर देखील प्लास्टिक मुक्त आणि काचमुक्त. तर हे होतं संघर्ष वृत्तवाहिनीचं आजचं बातमीपत्र. उद्या पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी ताज्या घडामोडींसह. तोपर्यंत नमस्कार.